दयानंद 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 उठा. ए काय झालं? कशाला ओरडते माझ्या नावाने? स्वप्न स्वप्न. अगं अगं काय बोलतेस तू? यशोधरा आली होती आणि मला म्हणाली की तुझा शेवट जवळ आलाय, तुझा दिवस भरलाय. यशोधरा? अगं ती केव्हाच ढगात गेली. तिथून तिने तुला धमकी दिली? काय बोलते? जागी हो. स्वप्न आहे तर बास आता झोप. उगाच आपलं बडबडत बसली आहे. झोप. श्रेयस, आज खूप आनंदात आहेस ना तू? आराध्या? आराध्या? तू तू परत आलीस? माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. तू आज अचानक कशी काय आलीस अशी? मी इतके दिवस तुला कळवळून हाका मारत होतो तेव्हा का नाही आलीस? कुठे गेली होतीस तू? इथेच तर आहे मी, तुझ्या आजूबाजूला सगळं बघत होते. खरं तर कधीच निघून जायची इच्छा झाली होती, पण तुला इतक्या दुःखात बघितल्यावर नाही जाऊ शकले. पायच निघत नव्हता. तुला सांगू, मला सतत जाणवायचं, सतत असं वाटायचं तू आसपास आहेस, तू माझ्या जवळच आहेस. खरं सांगायचं तर अजूनही कधी कधी खात्री पटत नाही की मी तुला गमावून बसलोय. नाही गमावलंस तू मला. मी जरी तुझ्या आयुष्यात नसले तरी एकदा तिला बघ, बघ तिच्याकडे. ती आहे तुझ्या आयुष्यात. माझ्यापेक्षा खूप जास्त प्रेम करते ती तुझ्यावर. कितीतरी अग्निदिव्य केली तरी बिचारीने तुझ्यासाठी, आणि माझ्यापेक्षा खूप जास्त समजून पण घेते ना. तू पहिल्यांदा तिला समजून घेतलास.